नांदूर मधमेश्वर अभयारण्यासाठी सुरू झाली बस सफारी। दररोज नाशिक ते नांदूर मधमेश्वर फेरी। दिनांक 14 जून 2025 रोजी नांदूर मधमेश्वर बस सफारीचे उद्घाटन करण्यात आले। नाशिक विभागीय आयुक्त श्री प्रवीण गेडाम, मुख्य वनसंरक्षक नाशिक प्राध्यापक श्री मल्लिकार्जुन जी, नाशिक वन्यजीव विभाग उपवनसंरक्षक श्री गजेंद्र हिरे, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, पूर्व भाग नाशिक प्राध्यापक उपवनसंरक्षक श्री उमेश वावरे, सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी श्री गणेश रणदिवे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला। मुख्य वनसंरक्षक नाशिक प्राध्यापक कार्यालय अरण्य संकुल जुना मुंबई आग्रा रोड त्र्यंबक नाका नाशिक येथून दररोज सकाळी 7 वाजता ही बस सफारी सुरू होईल व पर्यटकांना नांदूर मधमेश्वर अभयारण्यास भेट देऊन दुपारी 12 वाजेपर्यंत पुन्हा नाशिकमध्ये येईल। या सफारीमध्ये पर्यटकांना माफक दरात सोयी पुरवण्यात येत आहेत। यामध्ये अभयारण्य प्रवेश फी, गाईड, दुर्बीण तसेच अल्पोहार देण्यात येईल। साधारणतः एकाच वेळी 20 पर्यटक या बस सफारीचा आनंद घेऊ शकतील। पर्यटकांना गैरसोय होऊ नये यासाठी नाशिक वन्यजीव विभागाशी संपर्क साधून सफारी बुक करण्यात येईल। सदर उद्घाटनासाठी नाशिक शहरातील अनेक पक्षीमित्र व वन्यजीव प्रेमींनी उपस्थिती दर्शविली व या पहिल्या बस सफारीची सफर देखील केली। यावेळी प्राध्यापक आनंद बोरा, श्री अनंत सरोदे, श्री सतीश गोगटे, श्री अनिल माडी हे व इतर पक्षीमित्र देखील उपस्थित होते। वनपरिमंडळ अधिकारी संदीप काळे यांनी नाशिक शहरातील पक्षीप्रेमी, पर्यावरणप्रेमी नागरिक, महिला, विद्यार्थी यांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे। सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव नांदूर मधमेश्वर तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी नांदूर मधमेश्वर अभयारण्यातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की ह्या बस सफारीचा आनंद घ्यावा। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।